नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण आजच्या ॲग्रोन शेतमार्केट पॉडकास्टमधून महत्त्वाच्या 5 शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण कापूस, सोयाबीन, डाळिंब, ज्वारी आणि हळद बाजाराची माहिती घेणार आहोत. देशातील बाजारात सोयाबीनचे भाव स्थिरावलेत. सध्या सोयाबीनचा भाव हंगामातील उच्चांकी पातळीवर पोहोचलाय. सध्या सोयाबीनला प्रक्रिया प्लांट्सकडून प्रति क्विंटल सरासरी 7,300 ते 7,500 रुपये दर मिळतोय, तर बाजार समित्यांमध्ये 7,000च्या दरम्यान विक्री होतीये. सोयाबीनची बाजारातील आवक कमीच आहे, त्यामुळे आधार आहे. मात्र वाढलेल्या भावात सोयाबीनचा उठाव काहीसा कमी झालाय, त्यामुळे या पातळीवर दर स्थिरावण्याची शक्यता आहे, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. कापसाच्या भावातही स्थिरता आली आहे. कापसाने उच्चांकी 10,000चा टप्पा पार केल्यानंतर दर स्थिरावलेत. यापेक्षा जास्त दर दिसत नाहीयेत. सरासरी दर पातळी 9,000च्या दरम्यान आहे. कापसाला उठावे तर बाजारातील आवक कमी झालेली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचा भाव तेजीत आहे. यामुळे देशातील बाजाराला याचा आधार मिळतोय. कापसाला पुढील काळातही चांगला उठाव राहण्याची शक्यता आहे. पॉलिस्टरच्या भावात दरामुळे कापसाची मागणी पुढील काळात कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे कापसाचा भाव तेजीतच राहू शकतो, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. देशातील बाजारात मागील काही दिवसांपासून बाजारातील हळदीची आवक वाढली आहे. हळदीची काढणी महत्त्वाच्या उत्पादक राज्यांमध्ये वाढली आहे, त्यामुळे हळदीची विक्रीही वाढली आहे. राज्यातील बाजारांमध्येही हळदीची आवक वाढलेली आहे. याचा दबाव दरावर असून हळदीचा भाव स्थिर दिसतोय. सध्या बाजारात हळद प्रति क्विंटल सरासरी 11,000 ते 14,000 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान विकली जाते. पुढील काही दिवस बाजारात आवकेचा दबाव राहण्याची शक्यता आहे. तोपर्यंत दरपातळी काहीशी स्थिरावू शकते, असा अंदाज हळद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. राज्यातील अनेक बाजारात ज्वारीची आवक सुधारली आहे, तर ज्वारीला मिळणारा उठाव स्थिर आहे. त्यामुळे ज्वारीचे भावही काही बाजारांमध्ये स्थिरावलेत. यंदा रब्बी हंगामात ज्वारीचं पीक चांगलं असल्याचं शेतकरी सांगतात. याचा दबाव बाजारावर आहे. सध्या बाजारात ज्वारीला प्रति क्विंटल सरासरी 2,500 ते 3,000 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. ज्वारीची बाजारातील आवक काही दिवस चांगली राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्वारीचा भावही स्थिरावू शकतो, असा अंदाज ज्वारी बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. राज्यातील बाजारात डाळिंबाची आवक कमी आहे, त्यातच गुणवत्तापूर्ण मालाची उपलब्धता कमी आहे. यामुळे डाळिंबाचा भाव सध्या टिकून आहे. डाळिंबाला बाजारात सध्या गुणवत्तेप्रमाणे 6,000पासून ते सरासरी 10,000पर्यंत भाव मिळतोय. काही बाजारांमध्ये उच्चांकी 16 ते 20,000चा भाव दिसतोय, पण हा भाव गुणवत्तापूर्ण मालाला मिळतोय. इतर माल 10,000च्या खालीच विकला जातोय. तरीही कमी आवक आणि चांगली मागणी यामुळे दर टिकून आहे. बाजारातील ही स्थिती आणखी दिवस कायम राहू शकते, असा अंदाज डाळिंब बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. दररोज संध्याकाळी 5 वाजता आपण 5 महत्त्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो. त्यामुळे ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.